हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या 2 मुलींचा पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्र्यंबक परिषदेच्या माध्यमातून शहरात 3 दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो. अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे त्र्यंबकवासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्र्यंबकेश्वर येथील बिल तीर्थ तलाव हा मागील 2 वर्षांपासून गाळ आणि मुरुम काढून खोल केला आहे. काल दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर येथील 13 वर्षीय 2 मुली तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असताना एक मुलगी पाण्यात पडली आणि तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी गेली असता दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे त्र्यंबकेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्र्यंबकेश्वर येथे पाणी पुरवठा वेळेत होत नसल्याने नागरिक पाण्यासाठी जीव धोक्यात घालत असतात. नाशिकमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना आहे. अवघ्या 13 वर्षाच्या मुली तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या असतानाच त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यामुळे त्र्यंबकेश्वरसह तालुक्यात शोककळा पसरली आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.